आज बनवलं आहे मी रात्रीच्या जेवणामध्ये चिकन, भेंडी आणि डाळ. कार्तिकची शाळेत जाण्याची तयारी कर. शाळेत चाललंय कार्तिक. आणि एक्झाम आहे ना मराठीचा. 5 मिनटं राहिले व्हॅन यायला, म्हणून तो तयारी करतोय. बेस्ट ऑफ लक नानू. आज बनवणार आहे मी भेंडी. भेंडी अशी थोडीशी फ्राय करून घेतली ना तर मग ती अशी चिकट लागत नाही, चिकट वाटतं ना, ती वाटत नाही. तर मी आधी अशी फ्राय करून घेत असते भेंडी. आणि इकडे भात होतं आहे बघा. भेंडी अशी थोडीशी मी फ्राय करून घेतली आहे. थोडी फ्राय केली ना तर छान लागते. आणि त्यात मी टाकणार आहे शेंगदाण्याचं कूट. आणि इथे कांदा टोमॅटो मी लाल करायला ठेवलेला आहे. ॲक्च्युली मुलांना भेंडी हिरवी मिरचीमध्ये छान लागते, पण मुलांना हिरवी मिरचीमधली भेंडी आवडत नाही, म्हणून मी लाल मसाल्यामध्येच नेहमी बनवत असते. तर कधी कधी त्याच्यामध्ये बटाटा टाकते, पण आज मी बटाटा ॲड करणार नाही. आज मी शेंगदाण्याचं कूट करून टाकणार आहे, ते थोडंसं क्रिस्पी लागण्यासाठी. तर कधी कधी काहीतरी वेगळं त्याच्यामुळे. तर चला बनवलं घेते. आणि वाजले घेते 8. भाजी टाकून झालेली आहे. आपल्याला बारीक गॅस करून ठेवते. आणि इकडे मी हे शेंगदाण्याचा कूट करून घेते. शिजत आहे, अर्धी शिजली आहे. त्याच्यामध्ये मी शेंगदाण्याचं कूट हात देते ज्यावेळेस शिजते ना त्याच्यानंतर शेंगदाण्याचं कूट आहे. शेंगदाण्याचा कूट ना खाली लागत नाही, करपत नाही. A few moments later. सकाळी भेंडीची भाजी बनवली होती मी, टिफिनमध्ये घेऊन आली आहे. खूप छान आणि टेस्टी लागते. तुम्हाला आमचा लंच ब्रेक दाखवते. लंच ब्रेक चालू आहे. आता झालं पण जेवण. सिरियल बघता बघता. सिरियल नाही मग मी ते हिचं हे बघते ना, ब्लॉग बघते. नेचर घर पूर्णचे ब्लॉग बघते. बघा त्यांचं नाव घेतलं माझ्या ब्लॉगमध्ये. आणि हे तिथं चटरपटर वरण भातासोबत छान लागतं. आणि हे मी आणलेलं आहे वरण भातासोबत. आणि मावशी तुमचा उपवास आज नाही, चपाती भाजी खाऊन झाली तर. अच्छा, मावशीने नवीन चालू केलंय की वरण जेवण झाल्यानंतर फ्रूट खायचं. बरोबर, चांगलं असतं ते म्हणजे चांगलं खायचं नसतं. खायचं नसतं का ग? फ्रूट जेवण केल्यावर कधीच नाही खायचं. सर्च कर मोबाईलला. जेवणाच्या अगोदर खायचं असतं. जेवणाच्या अगोदर किंवा मग जेव्हा भूक लागलेली असते ना दुपारच्या टायमिंगला किंवा त्या टायमाला खायचं फ्रूट. तू पण वरण भातासोबत भाजी नाही आणलेली? मी पण नाही आणलेली. ऍक्च्युली मी वरण भातासोबत भाजी खाऊन झाली. सकाळी बनवली नाही मी, फक्त डाळ भातच बनवलं. सकाळी मी आले त्यावेळेस मी नाश्ता केला भाजी चपातीचा. हलका असतो. आणि तुला सांगू का, दुपारच्या वेळेस ना भाजी चपातीपेक्षा ना डाळ भात छान लागतो. जातो तो, कारण भाजी चपाती नाही जात. सगळी तुरीची डाळ नाही बनवत. तुरीची डाळ थोडी टाकते, मुगाची मिक्स डाळ छान. आम्ही पण मुगाची ना, मी सिंगल ह्याची डाळ कधीच नाही बनवत. तुरीची दोन्ही पण मिक्सच. मी पण मिक्सच बनवते मोस्टली, तेव्हा ती जाते. तर असा आमचा लंच ब्रेक चालू आहे. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की दुपारच्या वेळेस क्लायंट्स नसतात, इतकं बोर होतं. मी डिमार्ट मधून नाही खाते फरसाण वगैरे. डिमार्ट मधलं फ्रेश नसतं. काय फरसाण? डिमार्ट मधलं फ्रेश नसतं कधी पण. नाही फरसाण वगैरे ना बाहेरून घ्यायचं. होलसेल शॉप असेल बघा फरसाणचे, तिथून घ्यायचं. आपल्याला काकाच्या ढाब्याला झाले बघा नवीनच शॉप आहे. मावशींचं झालं की मम्मी बसतात. मावशी तुमचं झालं? झालं. मम्मी बसू का? चपाती खाल्ली, भाजी नाही आणली. का ग? का हो?
पातळ रस्स्याची भाजी होती, वाटाणा बटाटा सुकी नव्हती. असा डब्बा करायचा एक मावशी छोटा, तो असा ह्या डब्यामध्ये असं सांडत नाही ना ग? हा ना, हे काचेच्या. नाही सांगत. 90-100 रुपयाचा डिमार्ट मधला. हा, माझ्याकडे एक आहे, म्हणजे पोरीने काय केलंय, त्याचं तेल बनवलंय केसांना लावायचं. ते त्याच्यामध्ये ठेवलं. ते बॉटलमध्ये ठेवायचं मग. तेच ना, नंतर तो डब्यात कधी नाही सांगत, ती पण घेऊन जाते. जेवणाच्या डब्याचा यूज त्यांनी केसांचं तेल लावण्यासाठी ठेवलेलं आहे. ठीक आहे, चला मग लंच करून. मी पण वरण भातच सांगते. काल बघितलं होतं, पोरगी बोलली जाऊ मी डिमार्टला जाणार आहे ना, आणायचं. माझ्याकडे पण तशी टिफिन आहे, मी बघते उद्या चेक करून. नाही, डाळ आणलीच ना, ते काचेचे डबे नाही सांगले, सांगत नाही. किती पण तरी पण नाही सांग. ठीक आहे, मी पण लंच करून घेते. A few moments later. मी आणि माझ्या मिस्टरांनी सकाळी 10 वाजता घर सोडलं होतं आणि संकल्पला मी सांगितलं होतं की मला यायला वेळ लागेल आणि पप्पांना पण यायला वेळ लागेल, तर घर तू थोडंसं आवरून ठेव. तर संकल्पने घर बघा किती व्यवस्थित असं आवरून ठेवलं आहे, पूर्ण केअर काढला आहे त्याने आणि लादी स्वच्छ पुसून घेतली आहे. हे बघा पूर्ण स्वच्छ. मला मी किचनही दाखवते. बघा पूर्ण स्वच्छ त्याने करून. तर असं नाही आहे की मुली असेल तरच आईला कामामध्ये हातभार लागतो, तसं नाही आहे. माझे मुलं पण खूप चांगलं करतात आणि माझेच नाही सगळे मुलं खूप चांगले करतात. आई मग घरामध्ये खूप हेल्प करतात, तुम्ही बघितलंच आहे. आणि आता दोघंही घरात नाही आहे ॲक्च्युली, तो आवरून तो निघून गेला आहे. आणि मी आता घरी आले, माझे मिस्टर आता घरी आले, त्यावेळेस बघितलं तर आज कसं सकाळपासून आपण जातो जॉबवरती आणि संध्याकाळी आल्यानंतर असं घर भेटलं ना तर बरं वाटतं. म्हणजे घरात पसारा आहे ते अजून चिडचिड होतं. तो खूप छान त्याने छान पद्धतीने केलं आहे, तर म्हटलं तेच तुमच्यासोबत थोडं शेअर करावं. आणि आता तो नाही आहे, त्याच्या आजीकडे गेला आहे संकल्प. आणि कार्तिक अजून क्लासमध्ये, कार्तिकची एक्झाम चालू आहे, फायनल एक्झाम 9ची, तर त्याच्यामुळे त्याचा क्लास जास्त वेळ असतो. तर आता तो क्लासमध्ये आहे, तर बघूया ते कधी येतं. कार्तिक तर मला वाटतं 9-9:30 येईल. आणि ते स्वयंपाक करण्याच्या आधी थोडासा फ्रेश होऊन थोडा चहा वगैरे घेतो, कारण आम्ही दोघं पण आता जस्ट आलो आहे. तर माझे मिस्टर फ्रेश होतात आहे, मग त्याच्यानंतर थोडासा चहा घेऊन तोपर्यंत मुलं येतीलच, मग त्यांनाही काय हवं असेल नाश्ता वगैरे ते बघूया. आणि मग त्यांनाच विचारून सांगेल की आज काय बनवायचं, त्यानुसार मग स्वयंपाकाला लागेल. आज बनवलं आहे मी रात्रीच्या जेवणामध्ये चिकन, भेंडी आणि डाळ भात.